नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 19. शिष्य 6. शिष्याने गुरूंच्या सानिध्यात स्वतःच्या उद्धारासाठी जावयाचे असते करिता त्याने त्यांच्या बाह्यवर्तनाकडे लक्ष न देता त्यांचे प्रत्येक वचन झेलून ते हृदयात साठविण्याचा प्रयत्न करावा. कित्येक जण स्वहित साधणे याचा विपरीत अर्थ करून गुरु जे काय करतात त्याचे अनुकरण करण्यास जातात आणि शेवटी स्वहितालाच मुकतात. एक साधू होता. तो पाण्यावर चालत असे. त्याच्याजवळ एक शिष्य होता. पाण्यावर चालावयाला येऊ लागले म्हणजे साधुत्व अंगी आले अशी त्या साधूच्या शिष्याने समजूत करून घेतली. त्यामुळे गुरु पाण्यावर चालण्यापूर्वी तळपायावर कोणता प्रयोग करतात याकडे तो लक्ष देऊ लागला. एके दिवशी गुरूंनी कसलासा पाला आणला. तो पाला शिष्याने लक्षात ठेवला. पुढे गुरूंनी तो पाला पाण्यामध्ये वाटून तळपायाला लावला आणि ते पाण्यावरून चालून गेले. त्यानंतर गुरूला न कळत त्या शिष्याने तो पाला आणून पाट्यावर ठेवला आणि वर पाणी घालून वाटले. त्यावर पायाला लावून घेऊन पाण्यावरून चालून गेला. तोच बुडून मरण पावला. गुरु पाट्यावर आधी पाणी घालून त्यावर पाला घालून वाटत होते. शिष्याने पाट्यावर पाला ठेवून त्यानंतर पाणी घालून वाटले. थोडेसेच वर्म चुकले. त्यामुळे त्याला पाण्यावर चालता न येता तो प्राणास मुकला. याचकरिता शिष्याने सद्गुरूंच्या बाह्यवर्तनाचे अनुकरण करण्याकडे लक्ष न देता जेणेकरून दिवसेंदिवस आपले अंतर्याम अधिकाधिक निर्मळ होईल अशा गुरुबोधाला हृदयात साठविण्याचा प्रयत्न करावा. 7. गुरुबोध श्रवण केला आणि जर शिष्य गुरुजवळ कपटाने वागू लागला तर मेदरी टोपलीत पाणी साठविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे त्याने ऐकलेला बोध फुकट जातो. 8. शिष्याच्या ठिकाणी संस्काररूपी मळ अधिक असेल म्हणजे ज्ञानाची तळमळ तीव्र नसेल तर ज्ञानप्राप्तीस त्यास विलंब लागतो. तळमळ खरी असेल तर एखादे जरी गुरुवाक्य कानी पडले तरी तेवढ्यानेच तो भवबंधनातून मुक्त होतो. 9. सद्गुरूंची सेवा ही असे धाराव्रत आहे. शिष्याने सेवावृत्ती पत्करल्यावर गुरुजवळ वागत असता प्रत्येक पाऊल फार जपून टाकावे लागते. बोलत असता प्रत्येक शब्द जोखून मापून मृदू गोड व स्पष्ट उच्चारावा लागतो. उद्धटपणाने वागून जर प्रमाद घडू लागतील तर शिष्याच्या वाटणीला गुरुद्रोहाचे पातक तर येतेच. इतकेच नव्हे तर शिष्यावर गुरुची मर्जी बसत नाही. 10. पेटी जरी मजबूत असली तरी कुलूप लावण्याकरिता कडी-कोंडा पण जसा मजबूत असावा लागतो नाहीतर आपण त्यात मोलाची वस्तू ठेवीत नाही. त्याप्रमाणे फार दिवसापासून सहवासात राहिलेला शिष्य जरी असला किंवा चिकाटीने साधन करणारा दिसला तरी तो आपण सांगितलेली खूण एकनिष्ठेने जतन करील याबद्दल पक्की खात्री झाल्याशिवाय गुरु शिष्याला प्रमाण खूण म्हणजे परमेश्वराला ओळखण्याचे वर्म सांगत नाहीत. 11. गुरुने शिष्याला जी खूण सांगावयाची असते ती अत्यंत सूक्ष्म असते. ज्याची निजसुखाची तळमळ खरी असेल त्यालाच ती गुरुखूण चटकन लक्षात येते आणि तोच एक भवबंधनातून सुटतो. उदाहरणार्थ, एका पारध्याने एका पोपटाला पकडून पिंजऱ्यात ठेविले. तो जरी रोज त्याला चारा पाणी देई तरी पारतंत्र्यामुळे दुःखी झालेला पोपट सदा बेचैन राही. एके दिवशी
समोरील पेरूच्या झाडावर दुसरा एक पोपट येऊन बसला. त्याला पाहून पिंजऱ्यातील पोपट म्हणाला, मित्रा, मला स्वतंत्र होण्याकरिता काहीतरी उपाय सांग. त्यावर लगेच त्या पोपटाने आपले पंख झाडले व तो ताठ झाला आणि दुसऱ्या क्षणाला उडून गेला. स्वतंत्रतेची तळमळ खरी असल्यामुळे त्या पोपटाच्या खुणेचा अर्थ पिंजऱ्यातील पोपटाला लगेच समजला. दुसरे दिवशी आहार देण्याकरिता जेव्हा मालक येऊ लागला तेव्हा पोपटाने एकाएकी आपले पंख झाडले आणि तो ताठ होऊन पडला. मालकाने त्याला कितीतरी हाका मारल्या, अंगावर पाणी ओतले, तरी त्याने आपले अंग हलविले नाही. शेवटी पोपट मेला असे समजून धन्याने त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढून टाकले. तोच तो पोपट उडून गेला. तात्पर्य: परमेश्वरापासून विभक्त झाल्यावर जीवात्मा मायामोहात गुरफटून परतंत्र होतो, म्हणजे दुःखी कष्टी होतो. जेव्हा त्या परतंत्रतेपासून सुटण्याची त्याला खरी तळमळ लागते तेव्हा तो गुरुजवळ मार्गदर्शनार्थ अपेक्षा करतो. मी व माझेपणाचे पंख झाडून ताठ हो, म्हणजे अभिमान रहित हो, ही गुरुने सांगितलेली खूण तो जेव्हा अंमलात आणतो तेव्हा तो उपाधिरहित होतो, संस्कार बंधनातून सुटतो, म्हणजे सुखरूप होतो. 12. सद्गुरूंचे सामर्थ्य असे अजब आहे की अनादिकालापासून मनुष्याकडून घडत आलेले दोष केवळ त्यांच्या कृपादृष्टीने भस्म होऊन जातात. मात्र शिष्याची गुरुवर एकनिष्ठा असली पाहिजे. 13. हरिप्रेम म्हणजे निर्मळ प्रेम. हे सुखकारक असते. स्वार्थी प्रेम म्हणजे मळीन प्रेम. हे दुःखदायक असते. मोलाची वस्तू हवी असल्यास जसे त्याला जास्त पैसे द्यावे लागतात, त्याप्रमाणे बहुमोलाचे ईश्वरी प्रेम आपल्याला हवे असल्यास शिष्याने गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठा ठेवावी लागते. 14. जीवनमुक्ती लाभण्यासाठी गुरूंची लहर सांभाळली पाहिजे. त्यासाठी शिष्याच्या अंगी योग्यता असणे जरूर आहे. योग्यता म्हणजे खोटे बोलणे, चहाडी, चोरी, लावालावी, अप्रामाणिकपणा, विश्वासघात इत्यादी दुर्गुण शिष्याच्या अंगी नसणे. शिष्य गुरूंच्या धाकात वागू लागला की हळूहळू आपसुकच त्याच्या अंगी योग्यता येऊ लागते. लहर सांभाळणे म्हणजे त्यांना जशी पाहिजे तशी व जेव्हा पाहिजे तेव्हा सेवा करण्यास शिष्याने तत्पर राहणे. पण हे काम क्वचित लोकांना साधते. सेवा वेळेवर व यथासांग घडली नाही तर गुरु नाराज होतात. गुरूंनी नाराज होऊ नये म्हणून शिष्याने सेवा करीत असता दक्षता बाळगावी लागते. कारण मोती किंवा दूध फुटले असता ते जसे पूर्ववत होत नाही, त्याप्रमाणे गुरु एकदा नाराज झाले म्हणजे त्यांची कृपा संपादन करणे फारच जड जाते. आपल्या सेवेच्या योगे करून गुरु खुश झाले की शिष्यावर गुरूंची कृपा झालीच म्हणून समजावी. हीच जीवनमुक्ती होय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.